नमस्कार, सी24 तासमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सांगलीच्या रिलायन्स मार्केटमध्ये लादी पावामध्ये वास येत असल्याची अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार. विभागाच्या वतीनं पाहणी तपासानंतर होणार कारवाई. पाथर्डी पालिकेला पडला जिजाऊंच्या जयंतीचा विसर. दुसऱ्या दिवशी अस्वच्छ जागेमध्ये जयंती साजरी करण्याचं नाटक. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं नगराध्यक्षांना घेराव. सांगलीमध्ये एकता नांदावी यासाठी सद्भावना एकता रॅलीचं आयोजन. आणि राहुरीमध्ये राजमाता जिजाऊ पतसंस्था आणि अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीनं 5 दिवसीय योग शिबिराचं आयोजन. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी. 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे. शुद्ध चांदीचे देवांचे टाक. मूर्ती भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांचे आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती. बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी. तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग. असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018. वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत. स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था मंचर. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71.
बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. सांगलीच्या रिलायन्स मार्केटमध्ये पावाच्या लादीमधनं वास येत असल्याची तक्रार एका नागरिकानं अन्न औषध विभागाकडे केली आहे. त्यानंतर विभागाच्या वतीनं रिलायन्स मार्केटमध्ये पाहणी करण्यात आली. येथील पावाचे सॅम्पल्स तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. दरम्यान तपासणीनंतर या संदर्भात कारवाई करण्यात येणार आहे. सांगलीच्या रिलायन्स मार्केटमध्ये पावाच्या लादीमधनं वास येत असल्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानंतर अन्न औषध विभागाच्या वतीनं मार्केटमध्ये जाऊन पाहणी करून पावाचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. सांगलीमध्ये विशाल गौंड या नागरिकानं त्यांच्या मुलीसाठी पावाची लादी घरी नेली. मात्र घरी गेल्यावरती या पावास वास येत असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ अन्न औषध विभागाला याबाबत माहिती कळवली आहे आणि अन्न औषध विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत पाहणी केली आहे आणि पावाचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. जर हे पाव खराब निघाले तर रिलायन्स मार्केटवरती कारवाई करण्यात येणार असल्याचं अन्न औषध विभागानं सांगितलं आहे. मी काल दिनांक 14/1/18 रोजी रिलायन्स मार्केटमधून पावाची लादी विकत घेतली होती, पावभाजीची पाव. ते माझ्या 3 वर्षाच्या मुलीला भरवत असताना तिनं मला सांगितली की पप्पा याच्यातून वास येतो. हे माझ्या लक्षात आल्यानंतर आज दिनांक 15/1/18 रोजी ते पाव मी इथं घेऊन आणलो आणि त्यांना मी सांगितलं की हे पाव खराब आहेत. त्यांच्या लक्षात आणून दिलं, पण त्यांनी मला तशी काय त्यांच्याकडनं त्यांनी माझी दाद घेतली नाही. त्यानंतर माझे सहकारी जे मित्र आहेत अशरफ बंकर यांना मी फोन करून सांगितलं की असं इथं दात घेत नाही आहेत. मग त्यांनी जे आपले अन्नबेसचे जे काही अधिकारी आहेत त्यांना बोलवलं. त्यांचा हा पूर्ण विषय लक्षात आणून दिला आणि पूर्ण त्याच्यावरती त्यांनी जी काही कारवाई व्हायची ती झालेली आहे. फक्त हे सगळं जे काही त्यांनी सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत अन्नबेससाठी, ते त्यात खरंच काही आहे काय आणि बघण्यासाठी. तर माझी एक नम्रतेची विनंती आहे की जे काही प्रामाणिकपणे त्यातलं असेल ते माझ्या लक्षात आणून द्यावं आणि बाकी नागरिकांना सहकार्य करावं. माझ्यासारखी बऱ्याच लोकांनी अशी पावाची पाकिटे घेऊन गेलेले आहेत. ते पावाची पाकिट सोडून आणि बरेच पदार्थ आमच्या लक्षात निदर्शनास आले की ते एक्सपायर झालेले आहेत आणि तसा माल इथं विक्रीस आहे. आज या ठिकाणी रिलायन्स मार्केटमध्ये आमचे सहकारी विशाल गौड हे खरेदीला काल आले होते. त्यांनी एक लादी पावचं एक पॅकेट त्यांच्या पावभाजीसाठी त्यांनी घेऊन गेले. घरी गेल्यानंतर तो पावाचा जो पॅकेट होतं ते त्यांनी फोडल्यानंतर खाल्ल्यानंतर त्यांना टेस्टमध्ये बदल वाटली आणि त्यामध्ये खराब टेस्ट असल्यामुळे ते या ठिकाणी चौकशी करण्यासाठी परत आले. चौकशी केल्यानंतर त्याच प्रकारचे सगळे पॅकेट या ठिकाणी अवेलेबल होते. त्यांनी मला तात्काळ फोन करून ह्याची सूचना दिली. सूचना देऊन त्यांनी मला लेखी अर्ज केला आहे तक्रारचा की अशा प्रकारच्या या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत मालामध्ये, तुम्ही त्वरित या. आम्ही या ठिकाणी आले असता आम्ही तात्काळ अन्न आणि फूडच्या लोकांना बोलवलं येतं, फूड अँड ड्रग्सच्या लोकांना. त्यांनी तात्काळ येथे येऊन पंचनामा केला आहे. लेखी तक्रार विशाल गौड यांच्याकडनं दाखल केली आहे. यावर जे काही फूडचे सॅम्पल्स त्यांनी घेतले आहेत ते सॅम्पल्स ते टेस्टला आज रात्रीच रवाना करतायत आणि त्या टेस्टमध्ये काय अवेलेबल होतं आहे ते आपल्याला तात्काळ रिपोर्ट कळेल. या ठिकाणी रिलायन्स मार्केटमध्ये अशा घटना बऱ्याच ठिकाणी घडत आहेत आणि सांगलीमध्ये याचा जे काही या प्रकारच्या घटना आहेत त्या घडत आहेत. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई या ठिकाणी होत नाही आहे. ॲक्च्युली यामध्ये प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे या सगळ्या घटना घडत आहेत. प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी हे सगळं जबाबदारीने तपासलं पाहिजे. महिन्याला त्यांच्या व्हिजिट झाल्या पाहिजे. त्यातला या ठिकाणचा माल त्यांनी खाण्यायोग्य आहे का नाही हा तपासणं गरजेचं आहे आणि या प्रकारचं कुठलंही काम या ठिकाणी होत नाही आहेत आणि उडवाउडीची उत्तर या ठिकाणी अधिकारी देऊन निघून गेले आहेत. साधी कारवाई करून या ठिकाणी निघून गेले आहेत. त्यांच्या लायसन्समध्ये आणि बाकीच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये बराच घोळ आहे. त्या विषयाबद्दल पण आम्ही अर्ज देऊन उद्या कायदेशीर मागणीचा जो काही वेट अँड मेजरमेंटला सुद्धा आम्ही अर्ज घेतो की त्या MRP ज्या प्रोडक्टवर आहे ते MRP स्पष्टपणे दिसत नाहीत. कायद्यानं त्या MRP स्पष्टपणे घेणाऱ्या ग्राहकाला दिसल्या पाहिजेत असा नियम आहे. अशा प्रकारच्या नियमाचे उल्लंघन सर्रास या रिलायन्स मार्केटमध्ये होत आहे. या ठिकाणी जर का हा विषय मिटला नाही तर उद्या भविष्यामध्ये मोठं जन आंदोलन यांच्या विरोधात आम्हाला उभं करायला लागेल. अन्न औषध प्रशासनाकडे विशाल गौड यांनी रिलायन्स मार्केटमधून लादी पावमध्ये खराब येतो अशी तक्रार प्राप्त झाल्यानुसार अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी श्री शाह आणि हिरमट यांना रिलायन्स मार्केटमध्ये पाठवून तेथून लादी पावचा नमुना तपासणीकरता घेतलेला आहे. विश्लेषणासाठी पाठवण्यात येत आहे. विश्लेषणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मागणी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. आता आपण काय काय इथं त्यांच्या टेस्टिंगसाठी घेतलेलं आहे, कोणते कोणते पदार्थ घेतलेले आहेत? लादी पावचा नमुना तपासणीसाठी घेतलेला आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. कुकडी साखर कारखान्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं शुक्रवारी आयोजन करण्यात आलं होतं. आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जागा होऊन कामाला लागण्याची गरज आहे असं मत यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी व्यक्त केलंय.
गुजरात राज्यामध्ये भाजपची घसरगुंडी झाली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जागा होऊन कामाला लागण्याची गरज आहे, असं मत राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. कुकुडी साखर कारखान्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी वळसे पाटील पुढे म्हणाले की माझ्यावरती नगर जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आहे. या 2 जिल्ह्यामध्ये किमान 10 जागा विधानसभेला मिळाल्या की राज्यामध्ये राष्ट्रवादीचं सरकार 100% येणार. त्यासाठी आपण व्यूहरचना आखणार आहोत. श्रीगोंद्यामध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालंय. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे मी तुम्हाला जागे करतोय. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार राहुल जगताप यांचं नाव सोडून दुसरं नाव पक्षासमोर नाहीये. आमदार जगताप यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती सभागृह बंद पाडलं होतं. त्यामुळे श्रीगोंद्यामध्ये राहुलदादा एके राहुलदादा असा उल्लेख दिलीप वळसे पाटील यांनी केलाय. त्यावरती एकच हशा पिकला. 10 वर्ष दिल्लीमध्ये युपीएचं सरकार होतं. दिल्लीतल्या युपीएच्या सरकारने घेतलेले निर्णय आणि राज्यामधल्या 15 वर्षातल्या सरकारने घेतलेले निर्णय, हे निर्णय आम्ही समजून सांगत असताना मोदी साहेबांनी डमरू वाजवलं, आजच्या दिनचं स्वप्न दाखवलं. 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं. आज नोकऱ्या नाहीत हे सांगा तुम्ही तरुणांना. आज नोटाबंदीमुळं किंवा त्यांच्या बाकीच्या निर्णयामुळं आज जी अर्थव्यवस्थेला जी मंदी आलेली आहे, ती अर्थव्यवस्था आलेली मंदी आज अनेक कारखाने बंद व्हायला लागलेले आहेत. आज नवीन गुंतवणूक तर यायचं सोडून द्या, पण आहे तेच कारखाने बंद व्हायला लागलेले आहेत. आहे त्यांचाच रोजगार जायला लागलेला आहे. त्यामुळे 2 कोटी लोकांना रोजगार द्यायचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतच नाही. पण आम्ही बोललो नाही. आणि या लोकांचं असं असतं. त्याने आर्थिक कार्यक्रम तुम्हाला दिला होता. शेतकऱ्यांना काय सांगितलं होतं की आमचं सरकार निवडून आलं, स्वामीनाथन आयोगाची आम्ही अंमलबजावणी करू. स्वामीनाथन आयोग म्हणजे काय? तुम्ही जेवढे पैशाची गुंतवणूक शेतीत कराल त्याच्या 1.5 उत्पन्न तुम्हाला मिळालं पाहिजे. आज सोयाबीनवाल्याला मिळत नाही, कापूसवाल्याला मिळत नाही, ऊसवाल्याला मिळत नाही, भाजीपालावाला अडचणीमध्ये, दूधवाला अडचणीत आहे. मुळात सगळा शेतकरी वर्ग अडचणीत आहे. नुसता महाराष्ट्रातला किंवा श्रीगोंद्याचा किंवा आंबेगावचा नाही, तर देशातला शेतकरी वर्ग अडचणीत आहे. आणि देशातला शेतकरी वर्ग अडचणीत असताना आज हे सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतं. या प्रसंगी आमदार राहुल जगताप म्हणाले की मोदी सरकारनं अच्छेदींचं स्वप्न दाखवून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केलाय. आता या सरकारला गाडण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये संधी येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराला 1 नंबर मते मिळवून देणार. तालुक्यामध्ये ऊस ठेवून नागवडे अथवा कुकडी कारखान्यानं बाहेरून कमी भावामध्ये ऊस आणला नाहीये. पण नागवडे आणि आमच्याकडे कोणी चुकीचे आरोप केले तर तालुक्यामध्ये फिरू देणार नाही. वेळप्रसंगी अब्रू नुकसान भरपाई दावा दाखल करून जेलमध्ये पाठवू असा इशारा भाजप कार्यकर्त्यांना दिलाय. कधी अशी पिळ तुम्हाला आम्हाला जसं आज पिळवण्याचं काम केलं जातंय असं कधी पिळवण्याचं काम त्या ठिकाणी झालं नाही. आज झटक्यात कर्जमाफी दिली. कुठलाही त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस कारखाने अडचणीत होते त्या ठिकाणी वाहतुकीला सुद्धा मदत त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला कारखान्याला त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आज कारखाने तर अडचणीतच आहेत, पण शेतकरी अडचणीत असताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे विम्याच्या माध्यमातून का असना, कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीची मदत का असना, प्रत्येक वेळी साहेब त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करत होते. आणि आज खऱ्या अर्थानं साहेब या ठिकाणी वळसे पाटील साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, इथं बसणारा प्रत्येक आमचा शेतकरी, या शेतकऱ्याला आज लक्षात आलं, या शेतकऱ्याला आज पवार साहेबांची उणीव प्रत्येकाला त्या ठिकाणी भासते. आणि पवार साहेब असते तर अशी वेळ तुमच्या आमच्यावर आली नसती. ही जाणीव आज या ठिकाणी आमच्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं अधिकचा वेळ आपल्या सगळ्यांचा निश्चित स्वरूपात घेणार नाही. या
आपण सगळ्या जणांनी मला जी काम करण्याची संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम आपण करतोय. आणि म्हणून उद्याच्या काळात इथून मागे आपण विकास कामं करण्यासाठी मतं मागितलेले आहेत. आता विकास कामाच्या जोरावर उद्याच्या निवडणुकीत आपण मतं मागण्याचं काम करणार आहोत. लोकसभा असेल विधानसभा असेल, साहेब मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, उद्या लोकसभेचा कुणी उमेदवार असो, विधानसभेचा तुम्ही मला काम करण्याची संधी दिली, उद्या विधानसभेचा कुणी उमेदवार असो, मात्र या तालुक्यात राष्ट्रवादीचाच झेंडा फडकल, त्याच्यात कुठल्या प्रकारची अडचण निश्चित स्वरूपात येणार नाही. आणि म्हणून परत एकदा मी आपल्या सर्व परिवाराच्या वतीनं मी आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, जिल्हा अध्यक्ष साहेब असतील, यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि या मेळाव्याच्या निमित्तानं विरोधकांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्यावर बोलण्यापेक्षा आपण काय केलं हे सांगून लोकांच्या पर्यंत जा, आम्ही सुद्धा काय केलं हे सांगून लोकांच्या पर्यंत जाणार आहोत. आणि म्हणून फालतूचा विषय घेऊन टीका करण्याचं काम करू नका, विषयाला धरून बोला. कुठं सांगताल त्या ठिकाणी स्टेजवर समोरासमोर येऊन बोलण्याची तयारी आणि ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या आहे. कारण तुमच्यासारखे माणसं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे आहेत. तुमचं कवच बरोबर घेऊन आम्ही काम करतो. कुणाच्याही चुकीच्या बोलण्याला आम्ही कधी घाबरत नाही, घाबरणार पण नाही. आणि म्हणून उद्याच्या यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुश्री गुंड, प्राध्यापक तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के यांची भाषणे झाली आहेत. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसळे, सचिन जगताप, सबाजी गायकवाड, विठ्ठलराव काकडे, अशोक बाबर, मीना आढाव, दीपक भोसले, कल्याणी लोखंडे, बाळासाहेब उगले, विश्वास थोरात, अख्तारबाई शेख, ऋषिकेश गायकवाड, सुभाष काळाने आदी उपस्थित होते. सुहास कुलकर्णी, सी24 तास, श्रीगोंदा. मकर संक्रांतीनिमित्त येवल्यामध्ये पतंग उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्त नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार चव्हाण सुहास कांदे यांनी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर आणि प्रमोद सस्कर यांच्या घरी जाऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटलाय. येवल्यामध्ये 3 दिवस मकर संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा होतो. या उत्सवासाठी खास करून बाहेरगावावरून अनेक पाहुणे येत असतात. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सुहास कांदे यांनी दुपारनंतर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रमोद सस्कर यांच्या घरी जाऊन पतंग उत्सवाचा आनंद लुटलाय. येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप हा 1 नंबर राहणार आहे. असा कुठलाही मांजा नाहीये तो भाजपची पतंग कापू शकेल, असं यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना सांगितलंय. आज पतंग महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय. गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो. परंतु आज या ठिकाणी आपण बघितलं असता, आकाशात बघितलं तर सर्व दूर पतंग दिसतात. सगळं आकाश पतंगांनी व्यापून घेतलेलं आहे आणि तो आनंद लुटण्यासाठी मी मुद्दामून या ठिकाणी आलेलो आहे. येवला शहरामध्ये आज खऱ्या अर्थाने दिवाळी आहे. म्हणजे मी संध्याकाळी रात्री थांबलेलो नाही, परंतु फटाक्याची आतिषबाजी संध्याकाळी चालणार नाही. आपण बघताय भारतीय जनता पक्ष सर्व देशभर येवल्यात नाही किंवा नाशिक जिल्ह्यात नाही, तरी सर्वांची पतंग कापलेली आहे. आता सर्वात मोठं पतंग हा भारतीय जनता पक्षाचाच आहे. आणि याच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला दिसेल की आम्ही या ठिकाणी सर्वात 1 नंबर. आपण आता बघितलं की ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होत आहेत त्या सर्व भारतीय जनता पक्षाने कापलेले आहेत. आणि म्हणून आपण पतंग कापणार का म्हटल्यावर खरं आहे, पण आता कोणाकडे मांजाच नाही तसा. मांजा अतिशय जोरात आहे भाजपचा, त्याच्यामुळे सगळ्यांची पतंग कापली जाणार. आणि तुम्ही नायलन मांजाने आज पतंग कापल्या? नाही नाही, नायलन मांजा नव्हता आमचा नियमाप्रमाणे पक्षांच्या पतंग कापणार असं म्हणतात, मात्र आज येवलेकरांनी परत दुसऱ्यांदा तुमची पतंग कापली, काय सांगा? हा खेळाचा एक भाग आहे, स्पोर्ट्स आहे. पण या पतंगाकडे तुम्ही लक्ष देऊ नका. राजकारणाच्या पतंगामध्ये आम्ही निश्चितपणे वरचढ आहोत. भारतीय जनता पक्षाच्या पुढे कुठलाही पतंग उडू शकत नाही. सगळ्यांना आम्ही कापणार आहोत. यावेळी सुधीर गुजराती, नरेंद्र दराडे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, आनंद शिंदे, राजू परदेशी, शेखर सस्कर, गणेश शिंदे, शिरीष पेटकर, विलास भागवत आदी उपस्थित होते. दरम्यान सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली आहे. प्रशांत कलंके, सी24 तास, येवला. नेहमीच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या दिव्यांगांना इतरांप्रमाणे पतंग उडवण्याचा आनंद मिळावा यासाठी सामाजिक संस्थांच्या वतीनं अहमदनगरमध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. अहमदनगर जिल्ह्यामधील साई द्वारका सेवा संस्था, हेल्प मी इंडिया आणि प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन या सामाजिक संस्थांनी मकर संक्रांतीच्या निमित्तानं जिल्ह्यामधील दिव्यांगासाठी पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं.
नशापाणी करून शारीरिक आणि आर्थिक होणी पोहोचविणारा आनंद लुटण्यापेक्षा दिव्यांगांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना आनंद देऊन आपणही आनंदी व्हावं या विधायक हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं, असं साई द्वारका सेवा संस्थेचे धनंजय जाधव यांनी सांगितलंय. आज या ठिकाणी हेल्प मी इंडिया, साई द्वारका ट्रस्ट आणि प्रहार अपंग क्रांती मोर्चाच्या वतीने आगळा वेगळा असा दिव्यांग पतंग महोत्सव नगर शहरामध्ये आयोजित केलेला आहे. आपण पाहतो की संक्रांत म्हणजे पतंग उडवण्याचा आनंद सगळे लोक घेत असतात, परंतु आपले सर्व जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारे मोकळी जागा कुठंतरी देण्याची आवश्यकता होती. आणि आजचा हा सण साजरा करण्यासाठी आम्ही एकत्र नगर शहरातील बंधन लॉन्स येथे जमलेलो आहोत. आणि आत्ताच या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलंच की कशा प्रकारे सर्व आपले दिव्यांग बांधव आम्ही सर्व एकत्र येऊन हा संक्रांतीचा सण साजरा करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मी माझ्या वतीनं आणि हेल्प मी इंडियाच्या वतीनं सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. मकर संक्रांती साजरा करण्याचं हे आमचं पहिलंच वर्ष आहे. यापुढील काळामध्ये दिव्यांग पतंग महोत्सव असेल, मेळावे असतील, वेगवेगळे प्रकारचे सण असतील, हे निश्चित आम्ही संघटनेच्या माध्यमातून साजरे करू. आपण पाहतो की असे प्रोग्राम, असे कार्यक्रम आयोजित करून मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो आणि तोच उद्देश आम्ही आमच्या संघटनेचा ठेवलेला आहे. आणि कायमच आम्ही सामाजिक कार्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
पाथर्डीमध्ये पालिकेला मा जिजाऊंच्या जयंतीचा विसर पडलाय आणि मग ओरड झाली की दुसऱ्या दिवशी पालिकेच्याच जुन्या इमारतीमध्ये अस्वच्छ जागेमध्ये फक्त फोटोपुरती जागा उपलब्ध करून जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली आहे। याबद्दल विविध संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आलाय। दरम्यान सुमारे 2 तास नगराध्यक्ष गर्जे यांना घेराव घालून दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडण्यात आलाय। मा जिजाऊंच्या जयंतीचा पाथर्डी पालिकेला विसर पडला आणि ओरड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये घाणीच्या जागेमध्ये फोटो ठेवण्यापुरती जागा करून जयंती साजरी करण्यात आली। यामध्ये मा जिजाऊंचा अपमान केल्याबद्दल विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पालिका पदाधिकारी आणि प्रशासनाचा निषेध करत सुमारे 2 तास नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांना घेराव घालत दिलगिरी व्यक्त करण्यास भाग पाडले। आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे, नगरसेवक महेश बोरुडे, अजिनाथ मोरे, माजी नगरसेवक चांद मणियार, डॉक्टर महेश लगड, लक्ष्मण डांगे, किरण बोरुडे, सोनू बोरुडे, गणेश शिंदे, सोपान बालवे आदी मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी बोलताना महेश बोरुडे म्हणाले की अन्य जयंती पुण्यतिथीचे पदाधिकाऱ्यांच्या लक्षात राहतं, मा जिजाऊंबद्दल माहिती नसल्यामुळे ही जयंती त्यांच्या लक्षात राहिली नाहीये। जाणीवपूर्वक पालिकेकडनं भेदभाव केला जातोय। प्रशासनावरती कोणाचाही अंकुश राहिला नाहीये। पदाधिकाऱ्यांचा बालिशपणा दूर होण्याची आता गरज आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे यावेळी म्हणाले की 12 तारखेला अन्य थोर पुरुषांच्या जयंतीला पदाधिकारी उपस्थित असतात, मात्र पालिकेमध्ये जिजाऊंची जयंती साजरी करण्यामध्ये त्यांना नेमका विसर पडतो कसा? पालिकेनं 2 दिवसानंतर अधिकृतपणे जयंती साजरी करण्याचे नाटक केलं। अन्य कुणाला कसं कळवलं नाही। चौकामध्ये उभे राहून कामाचा देखावा करण्यासाठीचे फोटो काढण्यात तुम्हाला वेळ मिळतो, मग मा जिजाऊंच्या प्रतिमेला 5 रुपयांचा हार अर्पण करून अभिवादन करण्याची मानसिकता न दाखवल्याबद्दल आम्ही तुमचा निषेध करतोय आणि तुम्ही सगळ्या गावाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान पालिका प्रशासन अधिकारी अयूब सय्यद यांनीही पालिका प्रशासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली आहे आणि अशी चूक पुन्हा होणार नाही या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी। कोपरगाव शहरामध्ये सध्या चोरीचं सत्र सुरू आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये 5 घरफोड्या झाल्यात, तर आता चोरट्यांनी मंदिरामधल्या दानपेटीवरतीच डल्ला मारलाय। शहरामधील मुंबादेवी मंदिरामधील दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम घेऊन पोबारा केलाय। कोपरगाव शहरामध्ये चोरीचं सत्र सुरू आहे। गेल्या 5 दिवसांमध्ये 5 घरफोड्या झाल्यात। त्यानंतर मकर संक्रांतीच्या रात्री मुंबादेवी मंदिरामधील दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरीला गेली आहे। या मंदिरामधील दानपेटी वर्षामधनं 2दा उघडण्यात येते। गेल्या 6 महिन्यांपासून सदर दानपेटी उघडण्यात आली नव्हती। या वाढत्या चोरा लक्षात घेता पोलीस यंत्रणेसमोर चोरांचं मोठं आव्हान उभं राहिलंय। दरम्यान शहरामधील वाढत्या चोरांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांचे आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। शेतकरी कृषी प्रदर्शन 2018, कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018, वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत। स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था मंचर।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगलीमध्ये पुन्हा एकात्मता नांदावी आणि टिकावी यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी शहरामध्ये सद्भावना एकता रॅलीचं आयोजन केलं होतं. यानिमित्त संपूर्ण सांगलीकर एकवटलेले पाहायला मिळालेत. भीमा कोरेगाव दंगलीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये तणावाचं वातावरण बनलं होतं. सांगली शहरामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे शहरामधील सामाजिक सलोखा बिघडला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकतेची मूठ बांधण्याच्या उद्देशानं सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांनी सद्भावना एकता रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी या सद्भावना एकता रॅलीनिमित्त संपूर्ण सांगलीकर एकवटल्याचं पाहायला मिळालंय. देशभक्ती गीतं, भारत मातेचा जय जयकार, हम सब एक हेचा नारा यामुळे सांगली दुमदुमून गेली. शालेय विद्यार्थ्यांपासून अबालवृद्ध यांच्याबरोबर जिल्ह्यामधील सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय काका पाटील, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम तसेच जिल्ह्यामधील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह सर्व प्रशासन या रॅलीमध्ये उत्साहानं सहभागी झालं होतं. शहरामधील पुष्पराज चौकामधनं ही रॅली निघाली आणि प्रमुख मार्गावरनं शिवाजी स्टेडियममध्ये या रॅलीचा समारोप झालाय. यावेळी राष्ट्र एकात्मतेची सर्वांना शपथ देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्यातून थोडीशी खरं म्हणजे ह्या महाराष्ट्राची सामाजिक नीव इतकी पक्की आहे की त्या निवेला कोणी धक्काच लावू शकत नाही. पण ही जी एकमेकांमध्ये अतिशय गुंफलेला जो समाज होता त्यात गेल्या काही दिवसांमधल्या घटनांमुळे त्या घट्ट विणीला कुठेतरी धक्का बसला आणि त्यामुळे सांगलीचे कलेक्टर, सांगलीचे SP आणि ह्या रिजनचे IG या तिघांनी मिळून असा निर्णय केला की एक चांगली सुरुवात सांगलीपासून करू. ज्याला त्यांनी सद्भाव यात्रा असं म्हटलं. सुरुवातीला कल्पना अशी होती की 1000-2000 लोक येतील, पण जवळजवळ 30,000पेक्षा जास्त शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले. मी सुरुवातीला ह्या त्रिमूर्तींचं मनापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिनंदन करतो की एक जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी यांनी प्रयत्न केला. मी अशी आशाही व्यक्त करतो की अशाच प्रकारच्या रॅली गाव स्तरापर्यंत होतील. मी उद्या जाऊन मुंबईमध्ये प्रयत्न असा करतोय की शासन म्हणूनच अशा प्रकारचा कार्यक्रम देता येईल का. त्या सगळ्यांना सांगली हे एका अर्थाने आदर्श मॉडेल ठरेल की ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी रस्त्यावर आणलं आणि आम्ही सगळे एक आहोत ही भावना घट्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रतिसाद, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि उत्साह पाहून खरंच सांगलीकरांना मानाचा मुजरा, सगळ्यांना अभिवादन आणि खूप खूप धन्यवाद. या रॅलीमध्ये सगळे वरिष्ठ तर सहभागी आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाची आमची पुढची जनरेशन, पुढची पिढी, विद्यार्थी, तरुण, युवक, युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक बुलंद आवाज देऊ इच्छित आहेत की आम्हाला एकता हवी आहे, आम्हाला द्वेष नकोय, आम्हाला तिरस्कार नकोय, आम्हाला असूया नकोय, आम्हाला चांगलंच पाहायचं आहे. आमच्यामध्ये समता, बंधुता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हेच आम्हाला पाहायचं आहे. आम्हाला सुरक्षितता हवी आहे. त्यामुळे हा एक मोठा आवाज सांगलीतून आज निर्माण झालेला आहे. दुर्दैवानं या वर्षाची सुरुवात एका अप्रिय घटनेनं झाली ज्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले. पण आज मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतोय आणि एक नवी चांगला अध्याय जो रचनात्मकतेचा आहे, जो होकारात्मकतेचा आहे, तो या सांगलीतून सुरू होतोय. याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे. आज सगळ्या सांगलीकरांचं मनपूर्वक धन्यवाद. आम्ही अपेक्षा खूप कमी केली होती. साधारणतः 30 ते 40 हजार लोक एका जिल्हा प्रशासनाच्या हाकेवरती एका सामाजिक संदेश देण्यासाठी रस्त्यावरती उतरतात. याचा एक अभिनव इतिहास आज मला स्वतःला बघायला मिळाला. त्यामुळे मी त्या दृष्टीने सर्वांचा अतिशतशः ऋणी आहे. एक सामाजिक ऐक्य, एक भावना समाजापुढे आपण जे घेऊन गेलो होतो यातून एकतेचा संदेश हा समोर जाणार आहे. मी मगाही म्हटलं आहे की ही जी भावना आहे ही 2 शब्दात सांगायची झाली सांगलीकरांच्या बाबतीमध्ये तर जिंदगी है छोटी, उम्मीदें बड़ी है, देखो नज़र के सामने एकता की रॅली खडी है असं म्हणण्याची मला आज या ठिकाणी आनंदाने सांगायची इच्छा झाली आहे. या निमित्ताने जे नागरिक
या रॅलीमध्ये सहभागी झाले. ज्यांनी ज्यांनी या रॅलीला सहकार्य केलं त्या सर्वांचं शतशः ऋणी आहे. शतशः आभार. धन्यवाद. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सांगलीमध्ये औदुंबर येथे साहित्य संमेलनासाठी आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं आवाहन केलंय. साहित्य काही वाचायचं नाही, त्याचा बोध घ्यायचा नाही, तर कशाला साहित्य संमेलनं घ्यायची असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नुसते साहित्य संमेलन घेऊन काही उपयोग नाही. या महाराष्ट्राला काही किंमत राहणार नाही. साहित्यकारांनी महाराष्ट्रासाठी काम करा असा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय. ते सांगली औदुंबर इथे साहित्य संमेलनामध्ये बोलत होते. आज ज्या वेळेला तिथला कावेरीचा प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतो दक्षिणेमध्ये, त्यावेळेला तिकडचे सगळे फिल्म स्टार्स असतील, त्यांच्या नाट्यसृष्टीतील लोक असतील, त्यांचे साहित्यिक असतील, त्यांचे सगळे रस्त्यावरती येतात. आणि म्हणून केंद्राला त्यांचं म्हणणं ऐकावं लागतं, कारण ते एक गठ्ठा बाहेर येतात. ते आपल्या भाषेविषयी, आपल्या भूमीविषयी, आपल्या माणसांविषयी अत्यंत कडवट असतात. म्हणून केंद्र नमतं तिथे, म्हणून त्यांना मान खाली घालावी लागते केंद्राला तिथे. हे जोपर्यंत महाराष्ट्र जोपर्यंत ही गोष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. आज काय लंबचौडं इथे भाषण देण्यासाठी म्हणून मी आलेलो नाहीये. मी फक्त एवढंच आव्हान करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो होतो की माझ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनो, माझ्या महाराष्ट्रातल्या कवींनो, आज महाराष्ट्र कुठे चाललाय ते ओळखा. आज महाराष्ट्राला तुमची गरज आहे. तुम्ही लिहिलं पाहिजे, तुम्ही बोललं पाहिजे. कोणाचं सरकार आहे याचा विचार न करता तुम्ही महाराष्ट्राच्या बाजूने तुमची भूमिका ही तुम्ही मांडली पाहिजे. एवढं आव्हान करण्यासाठी म्हणून आम्ही आज इथे औदुंबरला आलो आणि मला या व्यासपीठावरती ही गोष्ट बोलायला दिली त्याबद्दल मी मंडळाचा अत्यंत आभारी आहे. आपण सगळेजण इकडे आलात. मला ह्या व्यतिरिक्त मला आपल्याशी काही बोलायचं नाही. मी कोणी साहित्यिक नाही. साहित्यिकी भाषा मला बोलता येत नाही. मला कल्पना नाही की आपण माझी भाषा ऐकलेस की नाही ऐकलेत, मला कल्पना नाही. परंतु त्या प्रकारची भाषा मला काही बोलता येत नाही आणि मी त्याचा आव देखील आणू इच्छित नाही. कारण जे आपल्याला जमत नाही त्याचा आव आणू नये. मला आजपर्यंत घरून जे मला संस्कार झाले त्याप्रमाणे माझ्या भाषेमध्ये जी काही भाषा आहे आमची, ज्याला ठाकरी भाषा म्हणतो आम्ही, त्या ठाकरी भाषेमध्ये जे काही जमतं तेवढं आम्ही बोलतो. जेवढं सांगायचं तेवढं सांगतो, जेवढं समजवायचं तेवढं समजवतो, जेवढा संवाद साधायचा तेवढा संवाद साधतो आम्ही. परंतु एका बाजूने आम्ही ही गोष्ट बोलत असताना माझी परत एकदा शेवटी पुन्हा एकदा माझे साहित्यिकांना विनंती आहे, जे वाचतात, जे लिहू शकतात, आज माझ्या माता भगिनी असतील, ज्या वाचत असतील, ज्यांना लिहायची आवड असेल, ज्या लिहू शकत असतील, तुम्ही देखील या गोष्टी लिहिल्या पाहिजेत. वर्तमानपत्रांमध्ये पत्र पाठवा, तुमचे लेख पाठवा. आपण देखील ही गोष्ट केली पाहिजे. सगळ्याच गोष्टी काय सगळ्या साहित्यिकांवरती ढकलूनही चालणार नाही. आज भीमा कोरेगावच्या प्रकरणावरनं इतक्यात सगळ्या दंगली बिंगली या सगळ्या गोष्टी घडल्या. याच्या अगोदर तिथे मुंबईमध्ये रेल्वेच्या पुलावरती चेंगराचेंगरीमध्ये इतकी माणसं, आज जवळपास 25-26 माणसं ठार मेली ती. आणि आता तिथे मुंबईला एका मॉलमध्ये काय मिललँड मध्ये जिथे सगळी रेस्टॉरंट्स वगैरे असतात तिथे आग लागली मोठ्या प्रमाणावर. आपण टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ती देखील माणसंच होती. ती कोण होती मला नाही त्याच्यात जायचंय, कारण ती गेली त्या रेल्वेच्या या ठिकाणी. आगीमध्ये जी गेली तीही गेली. मला नाही विचारायचं ती कोण होती. तरी पण मला आज त्या गोष्टींचा मला प्रश्न पडतो की त्या बिलमध्ये ज्या वेळेला तिथे रेस्टॉरंटच्या इथे आग लागली त्यावेळेला ती 14 माणसं जी गेली ती गुजराती माणसं होती. हकनाक गेली बिचारी. त्या रेल्वे पुलावरती जी माणसं गेली ती कोण होती. त्याच्यात काही मराठी होते, काही अमराठी होते, गेले बिचारे. आज ही महाराष्ट्रामध्ये दंगल झाली. या दंगलीमध्ये तिला एक जण गेला, मन कलुषित झाली. एवढंच प्रकरण झालं. लोकसभेपर्यंत सगळ्या गोष्टी गाजल्या. वाईट या गोष्टीचं वाटलं मला
जी 14 माणसं त्या आगीमध्ये गेली, जी गुजराती समाजातली होती, नरेंद्र मोदींनी फक्त त्या 14 जणांसाठी वाईट वाटलं म्हणून ट्विट केलं, बाकीच्यांसाठी केलं नाही. मला वाईट याच गोष्टीचं वाटलं. पंतप्रधान हा देशाचा असला पाहिजे, पण त्याही बरोबर मला एक बरं वाटलं की पंतप्रधान पदावर देखील गेल्यानंतर नरेंद्र मोदींना आपल्या गुजरातच्या आणि गुजराती माणसाबद्दल आतमध्ये जर समजा काही वाटत असेल तर मग राज ठाकरेला जर समजा त्याच्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांबद्दल जर समजा काही वाटलं तर ह्यात काही गैर आहे का? पण काय राजधानी याच्यासाठी म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला आणि या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यावेळेला सर्व साहित्यिक उतरले. सर्व साहित्यिक महाराष्ट्रातले हे सर्व त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये उतरले आणि त्याच्यानंतर ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी महाराष्ट्राचीच होती, परंतु ती गुजरात हवी होती. माझ्या महाराष्ट्रातल्या, मी मागे पण एकदा म्हटलं, माझ्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना माझं आव्हान आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या कवींना माझं आव्हान आहे. रामदास फुटाणे इथे बसलेले आहेत. रामदासजी 4 ओळीने काही होणार नाही, 100 ओळी लिहा. आज आपल्याकडचे कवी बोलले पाहिजेत, आज आपल्याकडचे साहित्यिक बोलले पाहिजेत की महाराष्ट्रात काय चाललंय, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये, काय बोललात तर काय चुकीचं आहे. तुम्ही दक्षिणेमधले साहित्यिक बघा, त्यांच्या समजा राज्याच्या विषयावरती कुठचा प्रश्न आला की सगळे कसे रस्त्यावरती येतात, सगळे कसे बाहेर येतात, सगळे कसे बोलायला लागतात, सगळे कसे लिहायला लागतात. आमचेच का गप्प आहेत? कुठे गेले ते महाराष्ट्रामधले भूमिका घेणारे साहित्यिक? कुठे गेले आमच्या महाराष्ट्रातले भूमिका घेणारे कवी? मराठी साहित्य संमेलन ज्यावेळेला कराडला भरलं होतं, ही आपली आणीबाणीच्या वेळेला यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरती बसले होते आणि यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरती बसले असताना त्यावेळेच्या अध्यक्षा या दुर्गा भागवत यांनी आणीबाणीवरती तिथे त्यांच्या समोर टीका केली होती. सरकार कोणाचं आहे आणि कोण बसले प्रश्न तो नाही, भूमिका घेणं गरजेचं होतं. आज ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतायत, ज्या गोष्टी घडतायत, त्याच्यावरती कोणतेही साहित्यिक कुठची भूमिका घेताना दिसत नाही. आणि ज्या वेळेला समाजाची मशागत ज्याला करणं म्हणतो आपण, समाजाची मशागत ही साहित्यिकांच्या हातात असते करणं, हे कवींच्या हातामध्ये असतं. तुम्ही हे समाजाला समजून सांगायचं असतं, हे साहित्यिकांची जबाबदारी मला असं वाटतं आज पार पाडताना दिसत नाहीये, कोणी दिसत नाहीये. याच्या या साहित्य संमेलनाला येण्याचं एकमेव कारण माझं फक्त या साहित्यिकांना मला सांगणं आहे की जे महाराष्ट्रामध्ये घडतंय ते बोला, ते लिहा. आज गप्प बसलात आणि जर वेळ हातातनं निघून गेली आणि ती गोष्ट जर हातातनं निघून गेली, सगळ्यांना फक्त पश्चातापाचा हात कपाळावरती मारत बसावं लागेल. याच्या पलीकडे आपल्या हातात काही राहणार नाही. ज्या प्रकारचं षडयंत्र आज महाराष्ट्रामध्ये, केवळ महाराष्ट्रामध्ये चालू आहे, या महाराष्ट्रामधल्या आपल्या संतांनी, आपल्या महापुरुषांनी जी एक सुपीक जमीन या देशासाठी महाराष्ट्रामध्ये जी उभी केली, त्यासाठी आज देशातले लोक इथे येत आहेत, महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्यांची जमीन ओसाड पडलेली आहे, तिथे कोणी काही करायला तयार नाहीये. आणि आमचेच लोक आम्हालाच, आमच्याच मुलांना सल्ले देत आहेत. बघा ते बाहेरचे येत आहेत, बघा ते कशी कामं करतायत, आमची मुलं कधी. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त.
स्वप्नाहून सुंदर फर्निचर. सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा. सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. राहुरी येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणामध्ये राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्था आणि अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीनं 5 दिवसीय योग शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. राहुरीकरांनी या शिबिराचा लाभ घेतलाय. हिमालयामध्ये लपलेली योग आणि प्राणायामाची विद्या पतंजलीचे रामदेव बाबा यांनी सर्वांसमोर आणली आहे. संपूर्ण जगामध्ये या विद्येचा चांगला प्रसार होतोय, असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा पतंजली समितीचे अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब निमसे यांनी केलंय. राहुरी येथील श्री बालाजी मंदिर प्रांगणामध्ये राहुरी तालुका राजमाता जिजाऊ पतसंस्था आणि अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीनं आयोजित 5 दिवसीय योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री निमसे बोलत होते. यावेळी राजमाता पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब येवले, संचालक वसंतराव झावरे, संजय शेळके, मीना साबळे, नुराभाई पठाण, भाऊसाहेब साबळे, साहेबराव गाडे, बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेश बलदवा, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, योग प्रशिक्षक ज्योत्स्ना महाजन, ज्योती शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी श्री निमसे म्हणाले की ज्यांच्या आयुष्यामध्ये प्राणायाम आणि योग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये शांती आहे. 100% निरोगी राहण्यासाठी योग आवश्यक आहे. त्यांनी दैनंदिन जीवनशैली बदलत असते. आपलं हे शरीर पंचमहाभूतापासून बनलेलं असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून बनलेल्या शरीरामध्ये आत्मा वास करत असतो. आणि हा आत्मा आणि या पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर यांना जोडण्याचं काम हा प्राणवायू करतो. ही दैवी चिकित्सा पद्धत आहे प्राणायाम आणि योग. आणि या आत्म्याला आणि या पंचमहाभूताला जोडण्याचं काम हा प्राणवायू करतो. नवे नवे तर आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम हा प्राणवायू करतो. जो प्राणवायू आपल्याला जिवंत ठेवू शकतो तो आपल्या शरीरामध्ये असणारे विकार, असणारे रोग, असणारे असाध्य विकार 100% बरे करू शकतो. परंतु ही विधी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांनी जी हिमालयाच्या गुफेमध्ये लपलेली होती ती सर्व समाजापुढे आणण्याचं काम परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांनी केलं. एक गुरु एक चेला या तत्वज्ञानाला फाटा देऊन परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांनी एक गुरु करोडो चेले या उक्तीप्रमाणे संपूर्ण जगामध्ये या प्राणायाम आणि योगाचा प्रचार आणि प्रसार केला. आपण या ठिकाणी चांगलं आरोग्यवर्धक गिफ्ट देऊया. कारण आपण वर्धापन दिन म्हटलं की नाश्ता, दूध आणि झालं वर्धापन दिन. पण म्हटलं यावेळेस आपल्याला आरोग्यवर्धक या ठिकाणी मेजवणी द्यायची. म्हणून आपण या ठिकाणी आज प्राणायाम वर्गाचं आयोजन केलेलं आहे. आणि या प्राणायाम वर्गासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सर्वांचं मी स्वागत करतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजमाता पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब येवले यांनी केले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त लोकांचं आयुष्य निरोगी बनवण्यासाठी या शिबिराचं आयोजन केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते यावेळी दीपप्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. शिबिराचे सर्व प्रशिक्षक, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, रमेश बलदवा यांना सहकार्याचे प्रमाणपत्र, पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान उद्घाटनानंतर सर्व स्थितीमधील योगासनं, प्राणायाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन, संचालक तसेच मॅनेजर, कारभारी फाटक, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलेत. मनोज साळवे सह सतीश फुलसमदर, C24 तास, राहुरी. अहमदनगर जवळील केके रेंज या लष्कराच्या युद्ध सरावाच्या भूमीवरती सोमवारी निमंत्रित नगरकरांसह मित्र राष्ट्राच्या सैन्यासमोर तब्बल 2 तास युद्ध सराव रंगलाय. यावेळी युद्धभूमीवरचा थरार सर्वांनाच अनुभवता आलाय. I'm a warrior who rides an iron beast. It's a monster, always ready for a feast. I take her out for a ride, my boys side by side. मेजर जनरल नीरज कपूर, ब्रिगेडियर व्ही सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली आर्म कॉर्प्स सेंटर आणि स्कूल मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर यांच्या वतीनं अहमदनगर जवळील लष्कराच्या केके रेंज या युद्ध सराव भूमीवरती भारताच्या मित्र राष्ट्रांचे सैन्य आणि देशभरामधील निमंत्रितांच्या समोर युद्ध प्रात्यक्षिकांचा थरार रंगला. लष्कराच्या 2 तासाच्या प्रात्यक्षिकामुळे अंगावरती शहारे आणणाऱ्या युद्धभूमीचा रोमांच पाहून भारताच्या मित्र राष्ट्राचे सैन्य आणि देशभरामधील निमंत्रित थक्क झाले. प्रारंभी रणगाड्यांमधनं आगीचे लोळ सोडत शत्रूंना काही क्षणामध्ये भस्मसात करणाऱ्या तोफांचा मारा करण्यात आला. कांठाळे बसवणाऱ्या तोफा आणि रणगाड्यांमधनं निघणारे आगीचे लोळ हे पाहून उपस्थितांचा थरकाप उडाला. लष्करी प्रात्यक्षिकामध्ये रणगाडे मुख्य आकर्षण होते. अर्जुन, भीष्म, विजय, T-90, T-72, T-55, BNP-2 या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचेच आकर्षण ठरले. अर्जुन, भीष्म, विजय, T-90 या संगणक प्रणालीनं युक्त असणाऱ्या रणगाड्यांमध्ये अतिउच्च धूर निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोक्याच्या परिस्थितीमध्ये शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढवण्याचं सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल असं तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. या रणगाड्यांमध्ये गन अणु युद्धामध्ये शत्रूचा मारा निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात. तब्बल 2 तास रणगाड्यांमधनं तोफांचा मारा, गोळीबार, हेलिकॉप्टर यांची प्रात्यक्षिके या ठिकाणी रंगली. या प्रात्यक्षिकांनंतर उपस्थितांना जवळून रणगाडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्र पाहण्याची संधी उपलब्ध करण्यात आली होती. आज जो केके रेंजेस में फायर पावर और मैन्यूवर एक्सरसाइज आप लोगों ने देखा, वो आर्मर्ड कोर्प्स एंट्रेंस स्कूल और मैकेनाइज्ड इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटर के क्रूज़ ने किया. ये टेक्निकल और टैक्टिकल एक्सरसाइज था जैसे आपने देखा. इस एक्सरसाइज के दौरान इंडियन आर्मर्ड कोर और मैकेनाइज्ड इन्फेंट्री के जो हथियार हैं, जो टैंक्स हैं और इन्फेंट्री कॉम्बैट व्हीकल्स हैं, उनके आपने परफॉर्मेंस देखा, फायरिंग टेक्निक्स देखी और कैसा उन्होंने टारगेट एंड पे डिस्ट्रक्शन किया, वो आप सब ने इस एक्सरसाइज के दौरान देखा. साथ ही साथ एक लिमिटेड मिशन जो कि हमारे दस्ते को मिल सकता है, वो भी आप लोगों ने देखा. कैसे एक स्क्वाड्रन और कंपनी एक मिशन को पूरा करती है. ये सब हम हर एक साल तकरीबन इस महीने में करते हैं. टेक्निकली हमारी काबिलियत को दर्शाने के लिए और हमारे स्टूडेंट ऑफिसर्स को उनकी टैक्टिकल और टेक्निकल क्षमता के बारे में जानकारी हासिल करने के लिए. देखिए, टैंक्स जैसे कि आप सबको पता है 1916 में बैटल ऑफ सोम में सबसे पहले डिप्लॉय हुए थे. उसके बाद आपने देखा कि टैंक्स बदलती हुई परिस्थिति के हिसाब से अपने आप को बदलते हैं. आजकल जैसे देखा नाइट फाइटिंग कैपेबिलिटीज़ बढ़ गई हैं, मोबिलिटी बढ़ गई है. तो ये आने वाले वक्त जो लड़ाई का पहलू होगा उसके हिसाब से हम अपनी टैंक्स और इन्फेंट्री कॉम्बैट व्हीकल्स को उसी रुख में बदलेंगे ताकि वो अपनी जो उनकी कारगर है
क्षमता है वो पूरी रखें। शहीद शेख, सी24 तास, अहमदनगर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। सांगलीच्या रिलायन्स मार्केटमध्ये लादी पावामध्ये वास येत असल्याची अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार। विभागाच्या वतीनं पाहणी तपासानंतर होणार कारवाई। पाथर्डी पालिकेला पडला जिजाऊंच्या जयंतीचा विसर। दुसऱ्या दिवशी अस्वच्छ जागेमध्ये जयंती साजरी करण्याचं नाटक। विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं नगराध्यक्षांना घेराव। सांगलीमध्ये एकता नांदावी यासाठी सद्भावना एकता रॅलीचं आयोजन। आणि राहुरीमध्ये राजमाता जिजाऊ पतसंस्था आणि अहमदनगर जिल्हा पतंजली योग समितीच्या वतीनं 5 दिवसीय योग शिबिराचं आयोजन। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त।